बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाकडे सत्ताधारी विरोधकांचं दुर्लक्ष पाहायला मिळते। राजेंद्र राऊत यांचं शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री शिंदेंना भेटणार आहे। बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या आंदोलनाचा 9वा दिवस आहे। विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी राजेंद्र राऊत यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे। मात्र त्या आंदोलनाकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं दुर्लक्ष होताना दिसते। आमदार राजेंद्र राऊत यांच्याशी याविषयी संवाद साधलेला आहे आपले प्रतिनिधी वसीम अत्तार यांनी। बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी गेल्या 9 दिवसापासून जो आहे तो बार्शीमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। विशेष अधिवेशन बोलावं यासाठी जे ते बार्शीचे आमदार यांनी ठिय्या आंदोलन केले। भाऊ गेली 9वा दिवस आहे आजचा, आज ठिय्या आंदोलन करताय, अजूनही सरकार याकडे दुर्लक्ष करते असं वाटतं का? निश्चितपणानं सरकार ही विरोधी पक्ष ही याकडं सगळे दुर्लक्ष करतात। माझं स्पष्ट मत आहे माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवांना, कारण 9 दिवस तर झालेत मी ठिय्या आंदोलन, 40 वर्ष झालं दुर्लक्ष झालेलं आहे। 500च्या आसपास माझ्या मराठा समाज बांधवांनी सर्वोच्च बलिदान दिलेलं आहे। 58 मोर्चे निघालेले आहेत, या अगोदरही मोठमोठे आंदोलन झालेले आहेत आणि याकडं किमान एकदा तरी गांभीर्यानं पाहून हा विषय कुठंतरी संपवा आणि ह्याच्यातनं मराठा समाजाचा जे काही संभ्रम आहे तो दूर करावा अशी सगळ्यांनाच माझी आजही या ठिकाणी नम्रतेची विनंती असणार आहे। भाऊ, आपलं शिष्टमंडळ मुंबईला जाणार आहे, भेट वगैरे घेणार आहे, कशा पद्धतीचं शिष्टमंडळ जाणार आणि भेट घेणार? आज निघालेत सगळेजण, उद्या माननीय मुख्यमंत्र्यांची भेट घेतील, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतील आणि भेटल्यानंतर आणखीनही विशेष अधिवेशनाच्या बाबतीमध्ये आणि सर्व मुलांकरता शिक्षण मोफत व्हावं याकरता त्या ठिकाणी निवेदन देतील आणि त्याच्यावरती काय त्यांचा आणखीन काय प्रतिसाद येतो ते उद्या त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल। वसीम अत्तार, लोकशाही न्यूज, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।